पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमीन. आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत. वी सेलिब्रेट द फीस्ट ऑफ द होली ट्रिनिटी. द होली ट्रिनिटी इज द फाउंडेशन ऑफ आवर फेथ. आपला परमेश्वर हा त्रैक्याचा परमेश्वर आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या नावाने आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो आणि म्हणून हा पवित्र त्रैक्याचा परमेश्वर हे कोडं नाही की आपण त्याचं उत्तर शोधावं, हे गणित नाही की आपण ते सोडवत बसावं, तर हे एक रहस्य आहे आणि हे रहस्य प्रेमाचं रहस्य आहे. द फीस्ट ऑफ द होली ट्रिनिटी रिव्हील्स द ट्रूथ ऑफ गॉड, that God is love. The Father is the source of this love. परमेश्वर पिता हा या प्रेमाचा उगम आहे. Jesus Christ, the Son of God, is the face of this love. प्रभू येशू ख्रिस्त या परमेश्वराच्या प्रेमाचं रूप आहे. त्याचं दर्शन या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ईश्वरी प्रेमाचं दर्शन आपल्याला घडत असतं. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला की त्याद्वारे आपलं तारण व्हावं. द होली स्पिरिट इज द पॉवर ऑफ लव्ह. पवित्र आत्मा परमेश्वराच्या प्रेमाचं प्रीतीची शक्ती आहे आणि परमेश्वराच्या या प्रीतीचा अनुभव या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपल्याला होत असते. द होली स्पिरिट गाईड्स, द होली स्पिरिट कम्फर्ट्स, द होली स्पिरिट लीड्स अस. पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतं, पवित्र आत्मा आपल्याला आपलं सांत्वन करतं आणि पवित्र आत्मा आपल्याला दिशा दाखवते. अशा या परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी हा पवित्र त्रैक्याचा सण निश्चितच आपल्याला प्रेरणा देणार आहे. दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याचा सण आपल्याला शिकवत आहे आणि तो म्हणजे आपला परमेश्वर हे एक नातं आहे. गॉड इज अ रिलेशनशिप, ही इज अ कम्युनियन. परमेश्वर हा सांघिक आहे आणि म्हणून त्या परमेश्वराकडनं आपल्या सर्वांना शिकण्यासारखं आहे. टुडे the world has become self-centered. Today the world is selfish. The world is self-oriented. आज जगामध्ये स्वार्थीपणा बोकळलेला आहे. प्रत्येकजण स्वकेंद्रित बनत चाललेला आहे. प्रत्येकजण हे विभाग करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा या पार्श्वभूमीवर आपला परमेश्वर पवित्र त्रैक्य आपल्याला शिकवत आहे की नातं फार महत्त्वाचं आहे आणि ते नातं जोपासण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तीन व्यक्ती एक परमेश्वर ह्यांचं जे नातं आहे तशा प्रकारचं नातं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये आणि ख्रिस्त सभेमध्ये आपण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपलं जीवन हे वैयक्तिक नाही, हे एकलकोंड नाही, तर आपलं जीवन हे नात्यांचं जणू काही जाळं आहे. हेच पवित्र त्रैक्य आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत असताना वी नीड टू रिफ्लेक्ट ऑन आवर रिलेशनशिप्स. आपण आपली जी नाती आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझा स्वतःबरोबरचं किंवा निसर्गाबरोबरचं नातं कसं आहे यावर आपण चिंतन केलं पाहिजे. माझ्या इतर लोकांबरोबर म्हणजेच कुटुंबातले आणि समाजातले शेजारातल्या माणसांबरोबर मी कशा प्रकारे नांदत आहे, कशा प्रकारे वागत आहे, कशा प्रकारे त्यांच्याबरोबर मी जगत आहे ह्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि ही जी दोन नाती आहेत ही आपण जर सुदृढ केली तर निश्चितच परमेश्वराबरोबरचं आपलं जे नातं आहे ते अधिक सक्षम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती लाभेल. या पवित्र रहस्यावर, पवित्र त्रैक्यावर चिंतन करीत असताना आपली ही सगळी नाती आपल्याला चांगल्यात चांगली कशी करता येईल ह्याविषयी पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करीत आहे.
आणखीन एक रहस्य पवित्र त्रैक्य आपल्याला शिकवत आहे की आपल्या प्रत्येकाला जणू काही परमेश्वराने जबाबदारी दिली आहे. या पवित्र त्रैक्यातील प्रत्येक व्यक्ती ही सुंदररित्या आपापली जबाबदारी आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. परमेश्वर हा निर्माता आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा तारणकर्ता आहे आणि पवित्र आत्मा जणू काही संरक्षण करता आहे. गॉड क्रिएट्स, द सन सेव्स अँड द होली स्पिरिट सस्टेन्स. असं हे जे त्यांचं कार्य आहे हे अशाच प्रकारचं कार्य आपल्या प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. परमेश्वराने आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, मग ती वैयक्तिक असो, कौटुंबिक असो, समाजातली असो किंवा ख्रिस्त सभेतील असो, ही जबाबदारी आपण किती विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडतो ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण निश्चितच आपल्या जबाबदारीविषयी ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा आपण आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि पवित्र त्रैक्याचं रहस्य जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती प्राप्त होते. आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत असताना, आपल्या श्रद्धेचा हा सण साजरा करीत असताना, आपल्या परमेश्वराचा हा सण साजरा करीत असताना परमेश्वराने त्याच्या स्वभावानुसार गॉड हॅज क्रिएटेड अस इन हिज इमेज अँड लाइकनेस, हा परमेश्वराचा स्वभाव आपल्यामध्ये यावा आणि परमेश्वराच्या प्रीतीमध्ये परमेश्वराबरोबरचं आपलं नातं आणि परमेश्वरासाठी सेवाकार्य करण्यासाठी आपली भूमिका आपल्याला समजावी आणि त्यानुसार आपण पवित्र त्रैक्याची साक्ष द्यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. पवित्र त्रैक्य आपल्या श्रद्धेचा पाया आहे. पवित्र त्रैक्य आपल्या जीवनाचा जणू काही प्रेरणास्थान आहे. पवित्र त्रैक्य आपलं जीवन आहे, हे आपल्याला जगता यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. हॅपी फीस्ट ऑफ द होली ट्रिनिटी. हॅपी फीस्ट ऑफ गॉड हिमसेल्फ.